अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक प्रेमळ संदेश आपल्यापर्यंत यावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो। त्यामुळे जीवनात घाबरू नका। दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत। तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे। आणि नक्कीच मित्रांनो, स्वामींवरचा हाच विश्वास तुम्ही तुमच्या मनात टिकून ठेवा। आणि विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात। त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत। एवढं लक्षात घ्या, अंतकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो। म्हणून तुम्ही हृदयापासून जेवढी जास्त प्रेमाने त्यांची सेवा कराल तेवढे जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे। स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत असतील आणि ते तुमच्या आसपास फिरत असतील। म्हणून त्यांच्यापासून नक्कीच दूर राहायला शिका आणि प्रेमळ माणसे जपायला शिका। स्वामी सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि एकच जन्म तुम्हाला मिळालेला आहे। त्यात तुम्ही देवाची भक्ती करा आणि देवाचा तुम्ही ध्यास धरा। नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित आणि स्थिर होऊन जाईल। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते। यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते। लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत। पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं। आणि त्यात ते कुकर्म आपले नक्कीच लिहिले जातात आणि मग स्वामी त्या कर्मांप्रमाणे आपल्याला फळ देत असतात। म्हणून कधी चुकीची कर्म आणि कर्माला लागू नका आणि कर्माच्या चुकीच्या मार्गाने जाऊ नका। नक्कीच तुम्हाला त्याचे फळही चुकीचे मिळणार आहे। म्हणून कर्म जेवढे स्वच्छ आणि निर्मळ असतील तेवढेच आपली भक्ती सुद्धा निर्मळ आणि स्वच्छ आपण करू शकू। एवढं तुम्ही लक्षात घेतले पाहिजे। श्री स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं। येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते। काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात। म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप काही त्रास होत असतो आणि मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळतो, अशीही लोक असतात। म्हणून ही सर्व लोक स्वामींनी पाठवलेली असतात आणि ते आपली परीक्षा घेत असतात। म्हणून यात आपण पूर्णपणे उतरून आपण यास नक्कीच पास झालो पाहिजे आणि नक्कीच आपण स्वामी समर्थांच्या त्या लीला ओळखल्या पाहिजेत आणि स्वामींना ओळखले पाहिजे। माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते। त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो। आणि मानव जन्मात आलेल्या प्रत्येक माणसाने हा विचार डोक्यात घेतला पाहिजे आणि तसे वागले पाहिजे। नक्कीच आपल्या जीवनात फरक पडेल आणि सर्व काही आपल्याला मिळेल। स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे। आणि जो व्यक्ती असं करतो त्याला देव चांगलीच फळं देत असतो आणि चांगलेच त्याला कर्म त्याच्या हातून घडत असतात। मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण जिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं। मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो। म्हणून तुम्ही तुमच्या आत काय पेरत आहात याच्यावर पूर्णपणे संपूर्ण गोष्ट अवलंबून असते। मग तुम्ही प्रेम पेराल तर प्रेम उगवेल, द्वेष पेराल तर द्वेष नक्कीच उगवेल। आणि मग लक्षात घ्या की तुम्हाला काय पेरायचंय आणि काय उगवणार आहे। आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती
आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेले असते आणि ते देवानेच पाठवलेले असते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून नक्कीच आपल्याला जातात. म्हणून त्या दिवसांकडून आपण नक्की शिकून घेतले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून नक्कीच तुम्ही कोणाला किती मदत करताय, जास्त करताय किंवा कमी करताय असा विचार अजिबात करू नये. आपण कोणाची तरी मदत करतोय यातच समाधान बाळगावे आणि तेही देव बघत असतात आणि त्यात आपण सुखी समाधानी होऊन जातो. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल. आणि दिशा मिळाली की तुमचे सर्व जे अडचणी असतात आणि जे विघ्न असतात ते टळून जातात आणि स्वामी तुम्हाला नवीन दिशा देत असतात. म्हणून स्वामींचे जप आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे आणि स्वामींच्या शरणात तुम्ही जायला हवे. श्रीकृष्णाला गीता ही कोणालाही सांगता आली असती, नाही का? पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसाच ऐकणाराही असावा लागतो मित्रांनो. तेव्हाच ज्ञानाचा विकास नक्कीच होत असतो. म्हणून ज्ञानाचा विकास होण्यासाठी आपल्याला सांगायला जे व्यक्ती समोर बसलेला आहे तो व्यक्तीही तितकाच हुशार आणि तो व्यक्तीही तितकाच चालाक हवा. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. म्हणून एवढं लक्षात घ्या की संपत्ती कमवताना तुम्ही आरोग्याची संपत्ती नक्कीच कमवली पाहिजे आणि समाधान याची मोठी संपत्ती कोणतीच नाही. कारण संपत्तीमध्ये समाधान असेल तरच ती संपत्ती कामाला येत असते. विश्वास हे सर्वात उत्तम नाते असते, कारण जो व्यक्ती विश्वास ठेवून नातं निभवतो तो शेवटपर्यंत टिकत असते आणि त्याचा विश्वास असतो की हे नाते नक्कीच टिकणार आहे. म्हणून विश्वास हा नात्यात नक्कीच महत्वाचा असतो. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना, तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि ईश्वराचे दर्शन घडत असताना देव आपल्याला साक्षात दिसत असतो. जेवढे जास्त तुम्ही निर्मळ मनाने भक्ती केली तेवढे जास्त देव तुम्हाला लवकरात लवकर दर्शन देतात आणि ते म्हणतात की बाळा, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस अजिबात श्रीमंत कधीच होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी चांगले वागणूक आणि सुंदर विचार ठेवा. नक्कीच देव तुम्हालाही भरपूर काही देईल आणि भरपूर तुम्ही समाधानी होऊन जाल. मित्रांनो, जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून ते अभयवचन नीट ऐकावे आणि नीट त्याचा वापर करून आपण चांगले कर्म करावे हे स्वामी त्यातून आपल्याला सांगत आहेत आणि समजवत आहेत. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देत असतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच ते कर्म बिघडवू शकतो आणि चांगलंही करू शकतो. मग ते माणसाच्या हातात आहे तो कर्म कशी करतो, चांगली करतो की वाईट करतो. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी नक्कीच बनत असते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि सगळेच त्याबद्दल तुम्हाला बोलत असतात. पण मग तुम्ही चुका करू नये असा त्याचा अर्थ होतो का? नाही, तुम्ही चुका नक्कीच करा आणि नक्कीच चुका सुधारण्यासाठी तुम्हाला सांगणारेही नक्कीच भेटतील. पण जे सांगणारे असतात ते आपल्याला समजवणारे असतात, ती खरी हक्काची माणसं असतात आणि ती जपायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत नक्कीच हारू नये आणि जोशाने काम घेतलं पाहिजे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख नक्कीच मिळेल, पण धर्म आपला एकच आपल्याला सांगत असतो की बाळांनो, मन पवित्र आणि विचार अगदी निर्मळ मनाचे असतील तर दररोज तुम्हाला नक्कीच 100% सुख मिळेल. म्हणून नक्कीच तुम्ही विचार चांगले ठेवा आणि आले गेलेल्याला मदत करायला शिका. जेव्हा जेव्हा
धर्माचा ऱ्हास होतो ना आणि धर्मावर संकट येते ना आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजे जो लोकांसमोर प्रकट करतो असे स्वामी म्हणत आहेत. आणि देव तेव्हा आपले रूप प्रकट करून आपले चमत्कार आणि आपला शक्ती दाखवत असतात. आणि तेव्हाच सर्व वाईट गोष्टी आणि वाईट लोक ही नष्ट होऊन जातात. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून तुम्ही चिंता करू नका आणि स्ट्रेस घेऊ नका. तुमची कामं अगदी चांगल्या प्रकारे करा. नक्कीच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण आपल्या पाठीमागे स्वतः स्वामींचा हात आहे. त्यामुळे घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात. आणि ते अगदी मनापासून काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय केला पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही. एवढे मात्र निश्चित आहे आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती आणि कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती नक्की चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवा आणि पूरक ठेवा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आणि जेवढा तुम्ही विचारही केला नसेल त्यापेक्षा देव तुम्हाला सर्व जास्त देईल. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि आपली कर्म चांगली करत राहा. देव सर्व काही बघत आहे एवढे फक्त लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे कधीच नसते मित्रांनो. तुम्ही पूर्व जे करत होता आणि पूर्वी जे तुम्ही होता त्यापेक्षा तुम्ही 1% जरी तुमच्यात बदल झाला असेल तर तुम्ही नवीन जिंक्याकडे तुम्ही वळत आहात आणि तुम्ही जिंकणार आहात आणि तुम्ही जिंकले आहात असे समजून घ्या आणि नवीन पाऊल जीवनाचं आपलं टाकत चला. कुणा वाचून कुणाचे नक्कीच काही अडत नसते. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी अगदी प्रेमाने बोलावे आणि प्रेमाने वागावे. नक्कीच ते व्यक्ती आपल्या कधी ना कधी संकटकाळी कामी येत असतात. डोळे बंद केले ना म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना मित्रांनो, तर नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील अनेक समस्या तुमचा दूर होतील आणि मनाला तुम्हाला शांतता मिळेल आणि तुम्हाला समाधान नक्कीच प्राप्त होईल. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी नक्कीच तुम्ही कमी बोललं पाहिजे, कारण ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन पाळला पाहिजे. आणि नक्कीच ज्या विषयाची माहिती तुम्हाला आहे त्याविषयी तुम्ही अगदी कमी बोलले ना की समोरचा व्यक्ती तुमची कदर नक्कीच करत असतो. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्ही कधीच आयुष्यात करायला नको. आपले कर्म चांगले असायला हवेत, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला कधीच जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच मनापासून केला जातो आणि स्वामी हे कर्मच बघत असतात. हातात हात घेतला ना तर आपली मैत्री होत असते आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती स्वामींची होत असते. हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला ना तर मदत नक्कीच होत असते. हाताचे महत्त्व इतके आहे की अनेक हात पुढे केले ना की अशक्य ते शक्य होत असते. पण त्यासाठी नक्कीच स्वामींचा हात तुमच्या पाठीवर हवा आणि तुमच्या मागे हवा. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी तुमच्या पाठीशी हवेत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर राहावी. त्यासाठी अगदी अगोदर स्वामींची भक्ती आणि स्वामींचे नामस्मरण करायला कधीच विसरू नका आणि कधीच चुकवू नका. एवढंच जरी केलं तरी भरपूर तुमच्या आयुष्यात तुम्ही मिळवून घ्याल आणि सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला बाळा फसवू नकोस, तू कोणाला फसवणार नाही, तू कोणाला उपाशी ठेवू नकोस, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, ही एक कर्माची संकेत आहेत. आपण कोणाला उशी नक्कीच फालतू बोलू किंवा आपण त्याला काहीतरी रागरोष करू तर आपल्यालाही कोणतरी रागरोष करणार आहे, आणि आपण कोणाला तरी उपाशी ठेवू तर आपल्यालाही पुढे कोणतरी उपाशी नक्कीच ठेवणार आहे. ही कर्माची फळं आहेत, ही फिरून फिरून येत असतात आणि ते आपल्याला सांगत जात असतात की आपण कुठेतरी चुकलो आहोत आणि देवाच्या दरबारी
त्याचे नक्कीच ज्याला त्याला ज्याचे त्याचे फळ मिळत असते. गरीब आणि श्रीमंती यावर कधीच अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती आयुष्यात आपल्या सुखी आणि समाधानी असतो तो व्यक्ती खरंच लवकर आयुष्य जगत असतो आणि लवकर त्या आयुष्याची मजा घेत असतो. नाहीतर आपल्याकडे सर्व असूनही आपण समाधानी नसतो आणि आपल्याला हाव वाढत जाते आणि आपली भरपूर काही इच्छा वाढत जात असतात, पण आपण जे मिळालं त्यात आनंद मानत नाही आणि ते आपण आनंदित होत नाही. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना मित्रांनो, की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना ना त्यांचा ठचका नक्कीच आयुष्यात त्यांच्या लागला पाहिजे आणि तो लागलाच पाहिजे. आणि असा स्वभाव तुम्ही आता ठेवणं आवश्यक आहे, कारण हे कलियुग चालू आहे. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकत असतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नक्कीच तुम्ही प्रेमाने हसत राहा आणि खेळत राहा. नक्कीच तुमचं आयुष्यही सुख समाधानाने आणि निरोगी जाईल. आणि मग तुम्हाला देवाची प्रचिती येईल आणि देवाचा जेवढा जास्त विश्वास तुम्ही ठेवत चलाल तेवढंच देव तुम्हाला चमत्कार दाखवत राहतील. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला पूर्णपणे मनापासून काढून टाका. आणि जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं महत्वाचं असेल आणि ती व्यक्तीशिवाय तुम्ही राहू शकत नाही, तर मग ती चूक तुम्ही विसरून जावी आणि त्या व्यक्तीला नक्कीच एक चान्स द्यावा. मग ती व्यक्ती नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य नक्कीच परत मिळेल. स्वामी सांगत आहेत की असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या भरारी कायम घे आणि बदललेला हा एक दिवस तुझा, पण तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. बघ, मी तुला हरू देणार नाही आणि तू हारणारही नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य नक्कीच होईल आणि आमचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. आणि अशी लोक भेटली की मग ते तुम्हाला विसरत चालतात आणि ते तुम्हाला एवढं मन लावून कधीच विचारणार नाही आणि कधीच आपली विचारपूसही करणार नाही. आणि अशी मतलबी लोक या जगात भरपूर काही राहत असतात आणि त्यांना आपण मागे सोडावे आणि आपण पुढे चालत राहावे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच तुम्हाला घालवायचे आहे. आणि सुद्धा यात पण काही गोष्टींना सुख असतं आणि काही गोष्टींना दुःख असतं. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुणाचे मन नक्कीच मनापासून दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्या. आणि माणुसकी या जगात नक्कीच टिकले पाहिजे आणि नक्कीच राहिली पाहिजे, तरच आपलं आयुष्य पुढे चालणार आहे. आणि माणुसकी जिवंत असली की सर्व काही गोष्टी नेहमी चांगल्या प्रकारे पार पडत असतात आणि चांगल्या प्रकारे होत असतात. म्हणून माणुसकी जपायला शिका आणि माणुसकी जर जगली तर सर्व काही जगले असे समजून घ्या. म्हणून तुम्हाला कोणी काही मागितले किंवा कोणी काही विचारपूस केली तर नक्कीच त्या व्यक्तीला त्या विषयाशी सांगा आणि त्याला समजून सांगा की असं असं तुझ्या सोबत होणार आहे आणि तू यापासून सावध राहा. नक्कीच तुम्ही त्याला चांगली शिकवण दिली पाहिजे आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक राहिले पाहिजे. कोणी किती फसवले ना तुम्हाला, फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य हे उभं राहत असतं आणि देव सुद्धा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागेच उभा असतो. फक्त त्या प्रामाणिक माणसाला देवावर विश्वास ठेवायला हवा आणि एकदा त्याचा देवावर विश्वास गेला की सर्व काही नीट होत असते आणि मग देवही त्याला आशीर्वाद देत असतात. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंदा नक्कीच उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही असत्य बोलू नका आणि सत्याच्या मार्गाने चला. सत्याच्या शेवटी नक्कीच विजय होत असतो आणि सत्यच जिंकत असते. फक्त तुम्ही सत्यावर तेवढं अवलंबून राहा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. नक्कीच तो तुम्हाला एक दिवशी विजयी करेल आणि तुम्ही म्हणाल की हे अशक्य होतं, ते शक्य कसं झालं. मग त्या पाठीमागे फक्त स्वामींचा हात असतो आणि स्वामी आपल्याला ते करायला लावत असतात.
खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा आहे ना, सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतील. एवढं मात्र खरं आहे. आणि ती या धरती तलावावर भोगायला लागतील. त्यासाठी कुठे जायचीही गरज नाहीये. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर मग देवाने तुमची निवड चांगल्या कामासाठी केली आहे. आणि देव तुमच्या मार्गात खूप संकटे टाकत आहेत. म्हणजे देव तुम्हाला हिरा बनवणार आहे असे समजून तुम्ही नक्कीच काम केले पाहिजे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही आहे मित्रांनो. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा तो वास्तविकतेचा. आणि वास्तविकता टिकून राहण्यासाठी तुम्ही नक्कीच स्वामींचे भक्त असायला हवे. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही शिकवून देतील आणि सर्व काही सांगतील. फक्त ते स्वामी जेव्हा सांगतात तेव्हा आपले लक्ष स्वामींकडे हवे, बाकी कुठे नको. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती असतात ना मित्रांनो, ती कायम तुम्ही मनापासून जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि जाणारही नाही. असे आपण मनापासून त्या व्यक्तीसोबत वागले पाहिजे. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना, तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तो आपली शांतता नेहमी शांतच ठेवत असतो. आणि तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली ना, तरी आपला चांगुलपणा कधीच सोडू नका. आणि चांगुलपणा का एकदा तुम्ही सोडला की मग सर्व संपलं असं समजून घ्यावे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली ना, तरच आयुष्यामध्ये छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनामध्ये नाती दोन्ही बाजूने निभावली ना, तर ती चांगली राहत असतात आणि शेवटपर्यंत ती नाती टिकत असतात. फक्त तसे करणारे व्यक्ती हवेत. नक्कीच एकनिष्ठ आणि एकनिष्ठ व्यक्ती असायला हवेत. मित्रांनो, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर आणि ते आपल्या स्वामीरायांवर ठेवा. मग कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि ते म्हणतात की आम्हाला आता तुझी काही गरज राहिली नाही. मग बघा, अशी माणसं असतात. म्हणून त्यांच्या पाठीमागे पळण्यापेक्षा किंवा त्यांचा पाठलाग करण्यापेक्षा तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि चांगल्याच गोष्टी आत्मसात करायला हव्या. तरच तुम्हाला सर्व काही चांगलं होईल आणि भरपूर काही तुम्हाला त्यातून मिळेल. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, सगळेच आपल्यासाठी टाळ्या कधीच वाजवणार नाहीत. तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागेल. क्योंकि तुमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत लोक तुमची निंदा करत आहेत तोपर्यंत तुमचं आयुष्य नक्कीच जाणार आहे. आणि जोपर्यंत आयुष्य आहे ना, तोपर्यंत लोक तुमची निंदा करत राहतील. म्हणून त्यांना कधी भिरायचं कारण नाही आणि त्यांना घाबरण्याचंही कारण नाही. फक्त तुम्ही एक काम करा की स्वामींच्या सानिध्यात या आणि स्वामींचा गुरुमंत्र घ्या आणि त्याचा रोज जप करा. भगवान भावाचं, देवाचं आणि नक्कीच लक्षात घ्या की गावाचं जो व्यक्ती खात असतो ना, त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नाही बरं का. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि त्यात आपलं पोट मनापासून भरत असतं. एवढं मात्र नक्कीच आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची नक्कीच गरज असते. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश एक दिवशी नक्कीच मिळेल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही चित्र बघताय ते अविचित्र होत चाललंय आणि भरपूर काही गोष्टी आपल्या संसाराविरुद्ध येत आहेत आणि भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्याच्या विरुद्ध दिशेने आपण बोलताना बघत आहोत. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नाही. मग माणसाने मिळालेली माणुसकी ही शेवटपर्यंत टिकत असते आणि ती माणुसकी टिकायलाच हवी. नक्कीच तुम्हाला सर्व काही रोल हे देणार आहेत आणि त्या तुमच्या जीवनाचे रोल तुम्हाला निभवायचे आहेत. म्हणून ते रोल तुम्ही निभवताना अगदी चांगल्या प्रकारे निभवायला हवे आणि संपूर्ण गोष्ट चांगल्या प्रकारे करायला हवी. एवढीच गोष्ट स्वामी तुम्हाला सांगत आहेत. आपल्याकडे जे काही चांगलं आहे ना, त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी नक्कीच पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसणार आहे आणि तो जातोही आणि येतोही. पण माणसाने मिळवलेली माणुसकी जी असते ना, ती लाख मोलाची असते आणि ती शेवटपर्यंत आजन्म माणसाला टिकत असते. आणि सर्व लोक
त्या लोकांची साथ देत असतात ज्यांच्यामुळे माणुसकी आहे आणि ते लोक माणुसकी टिकवून ठेवत आहेत. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं ना हे बघायला आपल्याकडे वेळच अजिबात उरत नाही आणि वेळच असत नाही. म्हणून परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला काय दिलंय याकडे बघण्यात जास्त तुम्ही वेळ घातला पाहिजे आणि जास्त वेळ लावला पाहिजे. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्हाला देवाने काय दिलंय त्याकडे लक्ष द्यावे आणि त्यातच तुम्ही सुख मानावे आणि समाधान मानावे. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा लोक गावभर साजरा करत असतात आणि एकदा का गरज तुमची संपली ना की तुमच्या निंदेची किरापत घरोघरी वाटली जाते आणि मग निंदा तुमची चालू होत असते. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. परंतु स्वामी असंही म्हणत आहेत की पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेत त्यातली एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा आणि निर्मळ मनाने चांगली सेवा लोकांची करा आणि काही बघायला मी आहेच, निश्चिंत राहा, बाकीचं मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नसते, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचे असते आणि जास्त अति मोलाचे असते. एवढे निश्चित लक्षात ठेवा. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या नक्कीच असतात आणि या उलट दुसऱ्याला अडचणीत आणतो आणि त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही असंही असतं. म्हणून ते म्हणतात ना, कर्माची फळं कोणालाच चुकत नाही आणि कोणालाच कर्मापासून पळून जाता येत नाही. देवाच्या दारी सर्वांचा हिशोब नक्कीच होत असतो आणि ते कर्म आपल्याला या जन्मातच फेडायचे असतात आणि ते फेडूनच आपण वर जात असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन तुमच्या जवळ मोकळं होत नाही ना तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येणार नाही. म्हणून त्याला त्याची चूक स्वतः समजावी त्यासाठी तुम्ही शांत बसायला हवं आणि नुसतं त्याच्याकडे बघायला हवं आणि शांत बसून काय होतं ते बघायला हवं. देवा, माझे सर्व दुःख सरू दे, माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुमचे चिंतन पूजन, तुझ्या धुळीचे भाई भूषण सदैव राहो, ओठांवरती तुमचेच नाव राहो, स्वामी राया तुमचेच नाव आमच्या ओठांवरती राहो. एवढी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या आणि एवढी आम्हाला तुम्ही श्रद्धा द्या. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज तुम्ही होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कधी आपल्याला काय मिळेल या अपेक्षेमध्ये तुम्ही राहू नका आणि नक्कीच तुम्ही त्या अपेक्षेमध्ये राहिलात तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. जे आपलं आहे त्यात सुखी समाधानी आणि निश्चिंत राहा, बस एवढंच करा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाळलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते एवढं मात्र निश्चित असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सर्व काही करायचे आहे ते आत्ताच आणि या वेळेला करायचे आहे. उद्याची वाट बघण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका आणि आत्ताच त्या वेळेचा फायदा घ्या आणि सर्व काही करा. नक्कीच तुम्हाला देव त्यात साथ देणार आहे. देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो, नक्कीच तो येतो आणि जात असतो. फक्त आपण माणसे जपायला शिका आणि माणसं एकदा जपली की सर्व काही आपण जपून ठेवत असतो. कोणीतरी पुढे गेला ना म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच तुम्ही करायला हवा आणि चालत राहायला हवे. स्पर्धा स्वतःशी करायला हवी, जगाशी अजिबात स्पर्धा करून चालणार नाही. तुम्ही एकदा आरशात बघा आणि तेच तुमचा जे कॉम्पिटिशन असतं आणि तुमचा विरोधक असतो ते तुमचे तुम्ही स्वतः असता एवढे लक्षात घ्या. आणि एकदा का ते लक्षात आले की तुम्हाला समजून जाईल की आपला विरोधक आपण स्वतःच आहोत. आपण जो स्वतःमध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात करत जाऊ तो आपण वर जात जाऊ आणि जीवनात आपल्याला यश प्राप्ती होत जाईल. म्हणून कधी दुसऱ्यांचं चिंतन वाईट करू नका. देव बघत आहे आणि देव तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच देऊन राहील. म्हणून त्यापासून तुम्ही सावध राहायला शिका. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यामध्ये अजिबात विसरू नका आणि त्या व्यक्तींना नेहमी लक्षात ठेवा. आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील
कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही आपल्याला टोचू देणार नाही. मग तुमचं मन साफ असलं की सर्व काही तुम्हाला मिळत जातं आणि सर्व काही चांगलं तुमच्यासोबत होत जातं. म्हणून तुमचा अगदी स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला आता तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला असं वाटतं की मी हे करू शकेन, मी ते करू शकेन, असंच तुम्ही समानार्थी आणि नक्कीच तुम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे. आणि असा सकारात्मक विचार केला तर तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. मी करू शकतो असं तुम्हाला वाटतं. मग या जाणीवेनं तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता आणि जे जे करावंसं वाटतं ते तुम्ही करू शकता. यापूर्वी कदाचित तुम्ही स्वतःच्या हुशारीचं मूल्यमापन करताना स्वतःला कमी लेखलं असेल, पण आता तर तुम्हाला माहिती आहे ना की केवळ तुमच्याकडे जी सामर्थ्यशाली मन आहे आणि या विराट खजिन्यातून तुम्ही जे हवं ते बाहेर नक्कीच काढू शकता. काहीही असो, एखादा आविष्कार, एखादी प्रेरणा, निर्णय, समस्येवर उपाय, प्रश्नांचं उत्तर, अगदी कोणतीही गोष्ट तुम्हाला जे करावंसं वाटतं ते तुम्ही नक्कीच करू शकता. तुमची बुद्धिमत्ता केवळ अलौकिक आहे आणि सांगा ते स्वतःला. आणि मग तुम्ही जे खरोखर आहात त्याची, तुमच्या सामर्थ्याची सतत जाणीव असू दे. या गोष्टीला कोणत्या मर्यादा आहेत का? अजिबात नाही. आपलं सामर्थ्य हे केवळ अमर्यादित आहे आणि आपल्याला कोणत्याही सीमा नाहीत. या पृथ्वीवरील प्रत्येक माणसातील क्षमता, प्रतिमा, बुद्धिमत्ता, देवदत्त गुण आणि शक्ती, सामर्थ्य हे अमर्यादित आहे. तुमच्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहायला तुम्ही शिकले पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामर्थ्याविषयी ज्ञान असणं आणि सतत त्या शक्तीची जाणीव असणं, यातच तुमची खरी शक्ती दडलेली आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुमचं मन हे वाफेचं इंजिन बनू शकतं. यामुळे तुम्ही भूतकाळातील कडू आठवणी मनातून नक्कीच काढून टाकू शकता आणि या नकारात्मक आठवणींचा भविष्यातील स्वप्नांवर होणारा दुष्परिणामही टाळू शकता. तुमच्या मनात घोंगावणारे अनियंत्रित विचार देखील आणि काही निर्माण करतच असतात ना. तेव्हा तुम्ही ज्या विषयी जागरूक असता तेव्हा आपोआपच वर्तमानात राहता आणि मग तुम्ही आत्ता सध्या काय विचार करता याची जाणीव तुम्हाला असते. आणि आता तुमचं तुमच्यावर विचारांवर नियंत्रण असतं आणि यातच तुमचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे. आता हे पहा की तुम्ही तुमच्या विचारांविषयी अधिक जागरूक कसे म्हणाल. याचा एक मार्ग म्हणजे थांबा आणि स्वतःला विचारा, मला आता काय वाटतंय, माझ्या मनात आता कोणते विचार आहेत. आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असं विचारता त्या क्षणी तुम्ही आपोआपच तुमच्या मनातील विचारांविषयी जागरूक बनता. कारण तुम्ही तुमचं स्वैर, मोकाट सुटलेलं मन पुन्हा वर्तमानात आणलेलं असतं. आणि जेव्हा जेव्हा याविषयी विचार करता तेव्हा तेव्हा स्वतःला वर्तमानात आणा आणि स्वतःच्या जाणीवांविषयी जागरूक बना. हे दिवसातून शेकडो वेळा करा. लक्षात घ्या, तुमचं सगळं सामर्थ्य हे तुमच्या मनातील विचारांविषयी तुम्ही जागरूक असण्यामध्येच आहे. आणि मायकेल बर्नार्ड बेक्विथ या शक्तीच्या जाणीवेविषयी जागरूक राहण्याबद्दल संक्षिप्त असा करतात की लक्ष ठेवणं, लक्षात ठेवा आणि हा माझ्या जीवनाचा मंत्र बनून राहिला आहे असं तुम्ही मनात ठाम ठेवा. विचारांवर लक्ष ठेवणं, लक्षात राहण्यासाठी मी वैश्विक शक्तींना अशी प्रार्थना करतोय की जेव्हा माझं मन भरकटेल किंवा माझ्या मनात नुकसानकारक विचार येतील तेव्हा मला हलकासा धक्का देऊन वर्तमानात आणा. आणि हा हलका झटका मला काहीसा अशा पद्धतीने लागतो. एखादी वस्तू हातातून फुटते तेव्हा कसं वाटतं, किंवा अचानक आजूबाजूला आरडाओरडा होतो किंवा सायरन वाजतो, खूप मोठा आवाज होतो तेव्हा कसं वाटतं, तसं काहीसं या गोष्टी मला सिग्नल देतात किंवा इशारा देतात की माझं मन भरकटलं आहे आणि त्याला वर्तमानात आणणं गरजेचं नक्कीच आहे. जेव्हा मला असा इशारा, सिग्नल मिळतो तेव्हा मी ताबडतोब थांबून स्वतःला विचारतो, माझ्या मनात काय चाललं आहे आणि कसले विचार आहेत माझ्या मनात, मला जाणीव आहे का त्याबद्दल. आणि मग अर्थातच क्षणभरात मी तसं करतो आणि जागरूक बनतो स्वतःबद्दल, विचारांबद्दल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विचारता की काय मला आहे का जाणीव माझ्या मनात काय चाललंय याची, त्या क्षणी तुम्ही जागरूक बनता आणि स्वतःच्या विचारांविषयी तुम्हाला जाण नक्कीच येते. शक्तीचं खरं रहस्य शक्तीबद्दलच्या जाणीवेत आहे. जेव्हा तुम्ही रहस्य ज्ञानाच्या शक्तीविषयी जागरूक बनता
आणि ते ज्ञान उपयोगात आणावयास सुरुवात करता, तेव्हा आपोआपच तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आकर्षणाच्या नियमाविषयी सखोल समज आल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारण्याची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी. जसजसं तुम्ही हे करू लागाल तसतशी प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू लागतील आणि तुम्ही या नक्कीच विचारांचा उपयोग यासाठी करून तुमच्या समस्यांना उत्तर मिळण्याची सुरुवात नक्कीच करू शकता आणि ती मनापासून करू शकता. मित्रांनो, सत्य हेच आहे की वैश्विक शक्ती तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येला उत्तर देतच असतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर वा समस्येबाबत मार्गदर्शन हवं असेल तर प्रश्न विचारा, विश्वास बाळगा की तुम्हाला उत्तर मिळेलच. आणि या श्रद्धेनं हे प्रश्न आणि नक्कीच तुमचे विचार मनापासून तुम्ही उघडा. आणि जेव्हा तुम्ही हे विचार उघडलेत ना, ते तुम्ही वाचलेत ना, तेव्हा तुम्हाला जरूर त्याचं उत्तर मिळेल आणि मार्गदर्शन मिळेल. मार्गदर्शनच ते आपल्याला विचार आपले करत असतात. फक्त ते उत्तर तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही याविषयी जागरूक होणार नाहीत आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक तुम्ही राहायला हवे. कारण तुम्हाला प्रत्येक क्षणी मार्गदर्शन मिळत असतं आणि ज्या मार्गांनी ही उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचतात ते असीमित आहेत. आणि मार्गदर्शन कोणत्याही स्वरूपात येईल आणि कधी वर्तमानपत्रातील हेडलाईन जे तुमचं अचानक लक्ष वेधून घेते, किंवा कुणाचं सहज कानावर पडलेलं बोलणं, एखादं रेडिओवरील गाणं, किंवा तुमच्या जवळून जाणाऱ्या ट्रकच्या मागे लिहिलेला संदेश, अचानक मनात येणारी प्रेरणा, असं काहीही. म्हणूनच लक्ष ठेवण्याचं लक्षात ठेवा आणि जागरूक तुम्ही नक्कीच राहा. माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाकडे पाहताना मला एक गोष्ट पक्की जाणवली, ती की आपण स्वतःविषयी पूर्णतः चांगले विचार करत नाही किंवा स्वतःवर पूर्णपणे प्रेमही करत नसतो. आपण आपल्यावरच जेव्हा प्रेम नसतं तेव्हा आपण आपल्यापासून आपल्या मनपसंत गोष्टी, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी अक्षरशः दूर ढकलत असतो. आणि आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ही प्रेमामुळे प्रेरित होत असते आणि त्या गोष्टींविषयी प्रेम भावना अनुभवणं आवश्यक असतं. तारुण्य, धन, परिपूर्ण व्यक्तिमत्व, नोकरी, शरीर व आरोग्य, ज्या गोष्टींविषयी आपल्याला प्रेम वाटतं त्या आकर्षित करण्यासाठी आपल्याला प्रेम प्रक्षेपित करायला हवं आणि त्या गोष्टी तात्काळ प्रकट होतील. कळीचा मुद्दा हा आहे की सर्वोच्च फ्रिक्वेन्सी पाठवण्यासाठी तुम्ही स्वतःवर उत्कट प्रेम करणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट अनेकांना कठीण वाटते. जरा तुमच्या जीवनातील दृश्य, गोष्टींकडे आणि घटनांकडे लक्षपूर्वक पहा. कारण आता तुम्हाला जे स्वतःसाठी वाटतं किंवा दिसतं हा तुम्ही भूतकाळात स्वतःबाबत केलेल्या विचारांचा परिणाम आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नसेल तर शक्यता आहे की तुमचं सध्याचं वर्तमान स्वरूप हे दोषांनीच भरलेलं आहे. आणि ते दोष जे तुम्ही स्वतःमध्ये पाहिले आहेत. स्वतःवर पूर्णतः प्रेम करण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील नव्या पैलूंवर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलावा लागेल. तुम्हाला तुमच्या आंतरिक अस्तित्वावर ध्यान द्यावं लागेल आणि क्षणभर अगदी स्वतः बसा आणि नक्कीच तुमच्यातील असे गुण बाहेर निघतील. आणि जीवनशक्तीवर, प्राणशक्तीवर लक्ष तुम्ही केंद्रित केलेच पाहिजे. जसजसं तुम्ही अंतरात्म्यावर लक्ष केंद्रित कराल ना, तसतसं त्या विषयीचं ज्ञान, सत्य तुमच्या समोर उलगडत जाईल आणि हा प्रेममय, आनंदमय असा उत्कट अनुभव असतो. हाच उच्चतम अनुभव होय. अंतरात्मा हे तुमचं परिपूर्ण स्वरूप आहे आणि हा अंतरात्मा म्हणजे तुमचं सत्य स्वरूप. जेव्हा तुम्ही तुमच्या या सत्य अस्तित्वावर ध्यान केंद्रित करता आणि ते अनुभवता, त्याच्यावर प्रेम करता, त्याची स्तुती करता, तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःवरही प्रेम करू लागता. आणि संपूर्णपणे, कदाचित आयुष्यात प्रथमच, यापुढे जेव्हा कधी तुम्ही स्वतःकडे दोषदर्शी नजरेनं पाहाल तेव्हा तात्काळ आपलं ध्यान आंतरिक अस्तित्व, अंतरात्मा आणि त्या योगे प्रकट होण्याच्या तुमच्या आदर्श स्वरूपाकडे वळवा. आणि असं केल्यामुळं तुमच्या जीवनात प्रकट होणाऱ्या साऱ्या उणिवा, दोष, न्यून दूर होतील आणि या अंतरात्म्याच्या प्रकाशात कोणताही दोष राहू शकत नाही. मग तुम्हाला तुमची दृष्टी परत मिळवायची असो व एखाद्या रोगापासून मुक्ती हवी असो, आरोग्य परत मिळवायचं असो वा दारिद्र्याचं रूपांतर समृद्धीत करायचं असो, तुमच्या अंतरात्म्यावर ध्यान केंद्रित करा. त्या पवित्र अस्तित्वावर प्रेम करा. पहा, तुमचं जीवन परिपूर्ण बनून जाईल. सत्य हेच आहे की मी आदर्श आणि पूर्ण आहे आणि वास्तविक मी
हा दिव्य पवित्र आहे आणि तो परिपूर्ण आदर्शच असतो. त्यात काही न्यून असू शकत नाही, त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत किंवा त्यात काही दोष रोग असू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण स्वतःवर विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास असला की सर्व कामं अगदी निश्चितपणे होतात. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. तुम्ही ऊर्जेचे चुंबक आहात. म्हणून तुम्ही विद्युत ऊर्जेद्वारे कोणतीही गोष्ट स्वतःकडे आकर्षित नक्कीच करू शकता आणि तुम्ही स्वतःला विद्युत ऊर्जेनं भारित करून तुम्हाला हवी ती गोष्ट सहजपणे मिळवू शकता. तुम्ही स्वतः दिव्य पवित्र जीव आहात. तुमचं खरं अस्तित्व आत्मिक आहे आणि तुम्ही स्वयं ऊर्जा आहात आणि ऊर्जेला कधी उत्पन्न वा नष्ट करता येत नाही. ती फक्त बाह्य स्वरूप बदलते. म्हणूनच तुमचं खरं स्वरूप नेहमीच अस्तित्वात होतं आणि राहील. विश्व विचारातून प्रकट होतं. म्हणूनच आपण फक्त आपल्याच नशिबाचे नव्हे तर विश्वाचे देखील निर्माते आहोत. विचारांचा कल्पनांचा असीमित पुरवठा आपल्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण ज्ञान, आविष्कार आणि संशोधन यांच्या सर्व शक्यता वैश्विक मनात उपलब्ध आहेत आणि त्या तुमच्या मनुष्य मनातून बाहेर पडण्यासाठी वाट पाहत आहेत. प्रत्येक गोष्ट तुमच्या चेतना सृष्टीत आहे आणि तुमच्या जाणीवेत आहे. आपण सर्वजण एकमेकाशी जोडलेले आहोत आणि आपण सर्व एकच आहोत. आपलं मूळ स्वरूप एकच आहे. तुमच्या पूर्व आयुष्यातील अडचणी, समस्या, दुःखद त्रासदायक घटना, सांस्कृतिक आणि सामाजिक धारणा सोडून द्या आणि त्यांपासून मुक्त व्हा. तुमच्या योग्यतेचं तुम्हाला हवं तसं जीवन फक्त तुम्हीच घडवू शकता. तुमच्या मनातील इच्छा जीवनात साकार करण्याचा शॉर्टकट किंवा सोपा मार्ग हाच की तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रत्यक्ष अस्तित्वात आल्याचं पाहणं आणि अनुभवणं. तुमची सर्व शक्ती ही तुमच्या विचारातच आहे. म्हणून स्वतःच्या विचारांविषयी जागरूक राहायला हवे आणि दुसऱ्या शब्दात लक्ष ठेवण्याचं लक्षात ठेवा. आणि नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा की आपण काय करत आहोत आणि आपल्या हातून काय घडत आहे. एवढं मात्र निश्चित लक्षात असायला हवं. जीवनाचं रहस्य. आकाशात असा कोणताही फलक नाही ज्यावर परमेश्वरानं तुमच्या जीवनाचा उद्देश, हेतू वा जीवित कार्य लिहिलेलं आहे. अवकाशात असाही एखादा फलक नाही ज्यावर लिहून ठेवलंय की नील डोनाल्ड वेस्ल देखणा आकर्षक युवक जो 21व्या शतकाच्या पूर्वार्धात अस्तित्वात होता आणि मग पुढे रिकामी जागा. मग मी इथे या दुनियेत का आलो आहे, मला इथे नेमकं काय करायचं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं खरोखरच समजून घेण्यासाठी मला एवढं करावं लागेल की तो फलक शोधून काढायचा आणि पाहायचं परमेश्वराच्या मनात माझ्याविषयी नेमकी काय योजना आहे. परंतु असा फलकच अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनाचा हेतू तोच आहे, तो तुमच्या मनात आहे आणि जो तुम्ही मानता. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट तेच आहे जे तुम्ही स्वतःला देता आणि तुमचं जीवन तसंच असणार जसं तुम्ही ते घडवाल. तुम्हीच तुमच्या जीवनाचे निर्माण करता आहेत आणि त्याचं मूल्यांकन कधीच कोणी करू शकणार नाही. ते कसं असावं, कसं असेल हे कोणीच ठरवू शकणार नाही. आता किंवा पुढे कधीही ठरवू शकणार नाही. तुमच्या जीवनाच्या त्या फलकावर तुमच्या मनपसंत तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी रेखाटण्याची मुभा तुम्हाला आहे. जर तुम्ही तो फलक भूतकाळातील ओझ्यांनी भरून टाकला असेल तर तो स्वच्छ नक्कीच करा आणि पुसून काढा. त्या त्रासदायक आठवणी आणि भूतकाळातील ज्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग नाही अशा सर्व गोष्टी पुसून टाका आणि काढा. आणि याबद्दल कृतज्ञ राहा की यामुळेच तुम्ही आता आहात आणि त्या जागी आला आहात आणि एक नवीन सुरुवात करू शकता. तुमच्याजवळ एक कोरी पाटी आहे आणि तुम्ही आता पुन्हा शुभारंभ करू शकता. आत्ता या क्षणी तुमचा आनंद कशात आहे हे शोधून नक्कीच काढा आणि तो जीवनात आणा. शोधा तुमचं सुख आणि जगा तसं. हा मुद्दा समजून घेण्यासाठी मला अनेक वर्ष लागली असे जॅक कॅनफिल्ड म्हणतात. आणि कारण लहानपणापासून माझ्या मनावर असंच ठसवलं होतं की जसं एखादं काम हे माझं कर्तव्य असेल आणि ते मी करत नसेन तर परमेश्वराचा माझ्यावर नक्कीच कोप होणार आहे. मात्र जेव्हा मला समजलं की माझ्या जीवनाचं प्रथम उद्दिष्ट आनंद घेणं आहे आणि अनुभवणं हेच आहे, तेव्हापासून मी त्याच गोष्टी करावयास सुरुवात केली ज्यातून मला आनंद नक्कीच मिळेल. आता माझं घोषवाक्य असं आहे की जर करताना मजा येत नसेल तर ते काम अजिबात तुम्ही करू नका आणि ते मनापासून अजिबात करू नका. कारण तुम्हाला त्या कामाविषयी आपुलकी नाही आणि ती काम तुम्हाला करू वाटत नाही. खुशी
प्रेम, स्वातंत्र्य, आनंद, हास्य हेच तर सत्य आहे, हे जीवन आहे. जर तुम्हाला तासभर बसून ध्यान करण्यात आनंद वाटत असेल तर ते अवश्य करा. आणि जर तुम्हाला सलामी सँडविच खाण्यात आनंद मिळत असेल तर ते नक्कीच करा. आणि नक्कीच तुम्ही त्यात आनंद घ्या आणि आनंद मिळवा. तेच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे आणि तेच तुमचं समाधान आहे असं तुम्ही समजा. जेव्हा मी माझ्या मांजराला थोपटत असतो तेव्हा मी आनंदात असतो, जॅक असं म्हणतात. आणि जेव्हा मी मोकळ्या निसर्ग सुंदर वातावरणात पायी फिरत असतो तेव्हा मी खुशीत असतो. म्हणूनच मी स्वतःला सतत त्या आनंदमय अवस्थेत ठेवू पाहतो. आणि असं करण्यासाठी मला माझ्या आवडत्या गोष्टींचा इरादा मनात ठेवावा लागतो. यानंतर आपोआप ती गोष्ट माझ्या जीवनात प्रकटते. आणि त्याच गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि ज्या तुम्हाला करावयाला आवडतात. जर तुम्हाला कळत नसेल की कोणत्या गोष्टींना तुम्हाला आनंद मिळतो तर स्वतःला प्रश्न विचारा, कशात आहे माझा आनंद? आणि जेव्हा तुम्ही हे शोधून काढता आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आवर्जून मनापासून करू लागता आणि या आनंदासाठी स्वतःला समर्पित करता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात आनंददायक वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, संधी आपोआप येतील. कारण तुम्ही आनंद पसरवत आहात. म्हणूनच आंतरिक खुशी, आनंद हेच यशासाठी इंधन असतं. आता या क्षणी आनंदित व्हा, खुश व्हा. बस तुम्हाला हे फक्त एवढीच साधी गोष्ट करायची आहे. आणि जर तुम्हाला या विचारांतून तुम्ही ही एकच गोष्ट जरी घेतली तरी मी म्हणेन की तुम्ही रहस्याचं खरं मर्म जाणलं आहे. आणि ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळतो ना, ती नेहमीच अधिक आनंद आकर्षित करते. आता तुम्ही हे विचार वाचलेत ना आणि ऐकलेत ना, तुम्ही ते स्वतःकडे आकर्षित केलं आहे. आणि आता या विचारांचा उपयोग करायचा की नाही ही निवड तुमची आहे. तुम्हाला आनंद वाटत असेल तसं करा, नाहीतर तुम्ही राहू द्या. नका ऐकू हे वाक्य आणि हे विचार. असं काहीतरी शोधून काढा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि तुमच्या मनाच्या हृदयाच्या तारा झंगारू लागतील. रहस्याचं ज्ञान तर तुम्हाला मिळालेलं आहे. आणि आता या ज्ञानाचा उपयोग कसा, किती, केव्हा करायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही जे निवडाल ते तुमच्यासाठी योग्यच आहे. उपयोग करून घेणं किंवा न घेणं दोन्हीपैकी काहीही निवडलं तरी ती निवड तुमचीच असणार आहे. आणि ती निवड करण्याचा हक्क फक्त तुमचाच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आपल्या आनंदाचं अनुसरण करा आणि मग पहा, वैश्विक शक्ती तुमच्यासाठी तिथं सुद्धा दार उघडतील. आणि जेथे कधी फक्त भिंतीच उभ्या होत्या तिथे नक्कीच तुमच्यासाठी एक महल उभा राहील. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाचं अनुसरण करता तेव्हा तुम्ही निरंतर आकाशाच्या अवकाशात राहता आणि आनंदात राहता. आणि ब्रह्मांडातील समृद्धीसाठी आपल्या मनाची कवाडं खुली करता. तुमच्या प्रियजनांसह जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्ही उत्तेजित होता. आणि तुमचा हा जोश, आनंद, चैतन्य, स्फूर्ती यांची लागण इतरांनाही होते. आणि मी नेहमी हेच तर करत असतो. माझा आनंद, चैतन्य, माझा ध्यास, उत्साह, स्फूर्ती याचं अनुसरण करणं, मी हे काम अगदी दिवसभर करत असतो. जीवनाचा आनंद घ्या, कारण ते केवळ अद्भुत आहे. आणि जीवन ही एक मजेदार सहल आहे. तुम्ही आता जीवनाची एक नवीन वास्तविकता अनुभवाल आणि नवीन आयुष्याची ही सुरुवात असेल. लोक तुमच्याकडे पाहून विचारतील, तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं असं काय करता? पहा, तुम्ही वेगळी अशी एकच गोष्ट करत असता आणि ती म्हणजे तुम्ही रहस्य ज्ञान उपयोजून जीवन जगता. मग तुम्ही ते सर्व काही करू शकता, बनू शकता आणि मिळवू शकता. जे मिळवणं, करणं, बनणं अशक्य आहे आणि असंभव आहे असं एकेकाळी लोकांना वाटत होते. आपण खरोखरच एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. या नवयुगात अंतिम सीमा म्हणजे अंतरिक्ष नाही. जसं स्टार ट्रॅक मध्ये म्हटलंय, ते तर आपलं मन आहे. मी अमर्यादित क्षमता, अमर्याद शक्यतांनी भरलेला भविष्यकाळ पाहतो आहे. आणि लक्षात घ्या की आपण आपल्या मनाच्या क्षमतेचा जास्तीत जास्त 5% उपयोग करत आहोत आणि 100% मानवी क्षमतेचा उपयोग हा फक्त योग्य व शिकवणीतूनच होऊ शकतो. तेव्हा अशा जगाची तुम्ही नक्कीच लक्षात घ्या, कल्पना तुम्ही करा, पण करा ते जेथे माणसं आपली संपूर्ण बौद्धिक आणि भावनिक क्षमता उपयोगात आणत आहेत. आणि आपण कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. हे तुम्ही मनात ठाम तुमच्या राहायला हवे. या सुंदर वैभवशाली ग्रहावरील आपला हा काळ इतिहासातील सर्वाधिक रोमांचकारी काळ आहे. आणि मानवी प्रयत्नांच्या प्रत्येक क्षेत्रात आणि विषयात आपण अशक्य ते शक्य, असंभव ते संभव
होताना पाहतोय आणि अनुभवतोय. जेव्हा आपण मनातील मर्यादांच्या सर्व विचारांना बाहेर काढून टाकू आणि हे जाणून घेऊ की आपण अमर्यादित आहोत, तेव्हाच आपण मानवाच्या असीम भव्यतेचा अनुभव घेऊ शकतो. आणि जी खेळ, आरोग्य, कला, उद्योजकता, तंत्रज्ञान, विज्ञान आणि सृजनशीलतेच्या प्रत्येक क्षेत्रात व्यक्त होईल. मित्रांनो, आपल्या भव्यतेला आलिंगन द्या. मग बॉब म्हणतात की स्वतःला आपल्या इच्छित गोष्टी सोबत पहा. प्रत्येक धार्मिक ग्रंथ, प्रत्येक तत्वज्ञानाच्या महान पुस्तक, प्रत्येक महान नेता, आतापर्यंतचे जगातील संत, महात्मे, तत्ववेत्ते आपल्याला हेच सांगत आले आहेत. इतिहासातील विज्ञानाचा अभ्यास नक्कीच तुम्ही केला पाहिजे आणि तो करत राहिला पाहिजे. त्यातून आपल्याला सर्व काही शिकायला मिळते. त्यांच्यापैकी अनेकांना या विचारांतून तुमच्या समोर आणलं आहेच. त्या सर्वांना एकाच गोष्टीची चांगली जाण होती आणि ती म्हणजे रहस्य. आता हे रहस्य तुम्हालाही समजलंय. तुम्ही जे जितकं उपयोगात आणाल तितकं तुम्हाला ते अधिक समजत जाईल. रहस्य तुमच्या अंतःकरणात आहे, तुमच्यात दडलंय. आणि तुमच्यातील या शक्तीचा उपयोग तुम्ही जितका अधिक कराल तितकी अधिक शक्ती तुम्ही स्वतःकडे आकर्षित कराल. आणि काही दिवसांनी तुम्ही अशा एका स्थितीला याल की यानंतर सराव करण्याची काही आवश्यकताच राहणार नाही आणि तुम्ही स्वतःच शक्तिरूप बनवून जाल आणि तुम्ही परिपूर्ण व्हाल. तुम्हीच आदर्श, तुम्हीच बुद्धी, तुम्हीच प्रज्ञा आणि तुम्हीच बनाल प्रेमरूप आनंद स्वरूप. आणि तुम्ही आपल्या आयुष्यात या वळणावर येऊन पोहोचलात कारण एकच एक की तुमच्या अंतरात असं काहीतरी आहे जे सतत तुम्हाला सांगत राहतं, तू सुखाचा हक्कदार आहेस, तू सुखी असायला हवंस. आणि तुम्ही या जगात जन्माला आला आहात ते या जगाला काहीतरी देण्यासाठी, वाढविण्यासाठी. आणि तुम्ही काल होतात त्यापेक्षा अधिक चांगले, अधिक मोठे, समृद्ध होण्यासाठी. तुमच्या पूर्व आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक क्षण हा तुमची या आत्ताच्या क्षणासाठी तयारी करण्यासाठीच होता. कल्पना करा की आत्ता जे तुम्हाला ज्ञान मिळालं आहे आणि त्यानं तुम्ही यापुढे काय करू शकता. आता तर तुम्हाला कळलं आहे ना की तुम्हीच तुमचं नशीब उघडवू आणि घडवू शकता. मग तुम्ही किती आणि काय काय करू शकाल, तुम्ही कोण आणि काय बनू शकता. तुम्ही फक्त तुमच्या अस्तित्वानं आणखी किती लोकांचं कल्याण करू शकता. या क्षणाचं तुम्ही काय करू इच्छिता, हा क्षण तुम्ही कसा पकडून ठेवाल. आणि दुसरी कुणीही व्यक्ती तुमच्या जीवन नृत्यावर पावलं टाकू शकत नाही. दुसरा कुणीही तुमचं जीवनसंगतीत स्वतः गाऊ शकत नाही. तुमचं जीवननाट्य दुसरा कुणीही नाही लिहू शकत. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करणार आहात याची सुरुवात आत्ता या क्षणापासून होते आणि होत आहे. माझी अशी पक्की खात्री आहे, दृढ श्रद्धा आहे की तुम्ही महान आहात. तुमच्यात नक्कीच काहीतरी उच्च उद्दांत असा आहे. मग तुमच्या जीवनातील आत्तापर्यंत काहीही घडलेलं असो, तुम्ही स्वतःला कितीही तरुण किंवा वृद्ध समजत असा, ज्या क्षणापासून तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला सुरुवात कराल, या क्षणापासून या जगापेक्षाही मोठी शक्ती अशी तुमच्या अंतरातून प्रकट होऊ लागेल. आणि ती शक्ती तुमच्या सर्व जीवनाचं नियंत्रण करू लागेल. आणि ही शक्ती तुम्हाला अन्न देईल, वस्त्र देईल, मार्गदर्शन नक्कीच करेल, संरक्षण नक्कीच देईल आणि दिशा नक्कीच दाखवेल. तुमच्या अस्तित्वाचा आधार नक्कीच बनेल. आणि अर्थात तुम्ही तिला तसं करायला दिलं तर. पहा, मला पक्की खात्री आहे तसंच होईल. ही पृथ्वी आपल्या कक्षेवर तुमच्यासाठी फिरत राहते आणि समुद्रात लाटा तुमच्यासाठी उसळतात, भरती ओहोटी येते, पक्षी तुमच्यासाठी गातात, सूर्याचा उदय अस्त होतो. हो, ही तुमच्यासाठी. तारे तुमच्यासाठी चमकतात. तुम्हाला दिसणारी प्रत्येक सुंदर गोष्ट तुम्ही अनुभव घेता, ती प्रत्येक अद्भुत गोष्ट ही आहे ती तुमच्यासाठी सभोवताली नजर नक्कीच फिरवा. तुमच्याशिवाय यापैकी कोणत्याही गोष्टीला अस्तित्व नाही. स्वतःविषयी तुम्हाला यापूर्वी काही वाटत असू दे, आता जर तुम्हाला सत्य माहीत आहे ना, तुम्ही या विश्वाचे स्वामी आहात आणि तुम्ही या साम्राज्याची युवराज आहात, वारसदार आहात. तुम्ही जीवनाची परिपूर्णता आहात आणि आता तुम्हाला रहस्य माहीत झालेलं आहे. सुखानं राज्य करा, नेहमी हसत राहा. हे रहस्य त्या सर्व गोष्टींच्या अस्तित्वाचं उत्तर आहे आणि ज्या यापूर्वी होत्या, आहेत आणि यापुढे नक्कीच त्या असतील आणि नक्कीच ते तुम्ही मिळवणार आहेत. एवढं मात्र निश्चित आहे, तुमच्या जीवनाचा फलक आपल्या मनपसंत गोष्टींनी भरून टाकण्याची संधी तुमच्यापाशी नेहमीच उपलब्ध असते. तुम्हाला एकच गोष्ट करावयाची आहे आणि ती म्हणजे या क्षणी सकारात्मक भावना अनुभवणं. तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तींचा जितका अधिक उपयोग करून लागाल तितकीच अधिक शक्ती
तुमच्याकडे आकर्षित होईल. आपल्या भव्यतेला आलिंगन देण्याची वेळ हीच नक्कीच आहे. आणि आपण आता एका वैभवशाली युगात आहोत. आणि जेव्हा तुम्ही सीमित करणाऱ्या तुमच्या मर्यादा आणणाऱ्या विचारांना मनातून काढून टाकाल, तेव्हा सृजनांचा प्रत्येक क्षेत्रात मानवतेच्या खऱ्या भव्यतेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तेच करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला कोणत्या गोष्टींना आनंद मिळतो, तर विचार करा स्वतःला कशात आहे माझा आनंद. आणि जेव्हा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्ही मनापासून आणि आवर्जून करू लागता, या आनंदासाठी स्वतःला समर्पित करता, तेव्हा तुम्ही अनंत आनंददायक गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित करता. आणि कारण तुम्ही आनंद पसरवत असता, प्रक्षेपित करत असता. आता तुम्ही रहस्य ज्ञान शिकून घेतलं आहे आणि या ज्ञानाचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. तुमची जी निवड असेल ते तुमच्यासाठी योग्यच असेल. आणि सर्व शक्ती तुमच्या जवळ आहे आणि तुमचीच आहे हे तुम्ही मानायला लागा आणि हे तुम्ही तुमच्या मनात ठसवून घ्या. आता जॉन यांनी म्हटलं आहे, त्यांच्या जीवनचरित्रात त्यांनी सांगितलं आहे की माझ्यामध्ये कसे बदल झाले. लहानपणी रस्त्यावर भटकणारे जॉन आता आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलिंग लेखक, वक्ता आणि व्यावसायिक सल्लागार आहेत. आणि ते स्वतः असामान्य जीवन जगत आहेतच, परंतु उद्योजकांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मदतही करत आहेत. जॉन गेली 25 वर्ष मानवी मन, क्वांटम फिजिक्स आणि व्यवसाय नीती यांचा व्याख्यान करत आहेत. आणि आपल्या अभ्यासातून जॉन यांनी व्यवसायात तसेच जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग नक्की शोधले आहेत. आणि त्यांना संपूर्ण मार्ग मिळाले सुद्धा आहेत. आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यात ते सुखी, समाधानी आणि निरोगी आहेत. आणि आपलं आयुष्य अगदी मोलाचं आयुष्य ते अगदी निवडपणे जगत आहेत आणि जीवनाचा आनंद अगदी मनसोक्त घेत आहेत. म्हणून तुम्ही एक गोष्ट करा, फक्त तुम्ही तुमच्या मनापासून आणि चालायला शिका आणि मनापासून जगायला शिका. तुम्हाला सर्व काही मिळेल. फक्त तुम्ही तुमच्या मनापासून चाललं पाहिजे आणि तुमच्या मनाचं ऐकलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमची परिस्थिती बदलावी असं वाटतं ना, तेव्हा पहिली गोष्ट की तुमचे विचार बदलले पाहिजेत. तुम्हाला आलेली पत्र पाहताना त्यात बिल असणारच अशा अपेक्षेनं किंवा भीतीनं तुम्ही ती पाहता, तेव्हा काय घडतं पहा. त्यात असतंच एखादं बिल, नक्कीच असतं. आणि एखादा खर्च उभा राहणार असतो. बिल येणार पडणार या काळजीत, भीतीनं तुम्ही दिवसभर इकडे तिकडे वावरत असता आणि फिरत असता. कोणत्याही चालण्या आणि चांगल्या घटनेची आशा तुम्ही करत अजिबात नाही. सकारात्मक काही घडेल असं तुम्हाला अजिबात वाटत नाही. अनपेक्षित नसतंच. तुम्ही तुमच्यावरील कर्जाचा विचार करत राहता. तुम्ही कर्जबाजारी आहात असंच तुम्हाला सतत वाटत असेल, तर मग कर्जाचा डोंगर वाढतच जाणार ना. आणि त्यात आश्चर्य कसलं काय. तुमच्याच विचारांना अस्तित्व येतं. नक्कीच लक्षात ठेवा, निश्चिती येते. आणि दररोज मग कर्ज असणार का, हा एक कर्ज आहे. मार्ग माझ्यावर कर्ज असणार का, असणारच. आणि ते वाढतही जाणार जर तुमचे विचार तसे असले तर. मग कारण तुम्ही तसा विचार करत आहात. तुमच्यावर कर्ज असणं हे तुम्हाला अपेक्षित आहे. आणि तुमच्या मनातील विचारच तुम्हाला प्रत्यक्षात दिसले आणि दिसणार. कारण आकर्षणाचा नियमच तो आहे. आणि तो अत्यंत आज्ञाधारक असतो बरं. तो तुमच्या विचारात तंतोतंत पालन करत असतो. एक सांगू का तुम्हाला, स्वतःवर एकच उपकार करून पहा. यापुढे आलेल्या पत्रात नक्कीच चेकच असेल असं मनात म्हणा. तुम्हाला पैसे मिळणारच आहेत असं मनात ठाम ठेवा. नक्कीच तुम्हाला मिळतील पैसे आणि तुम्हाला सर्व काही मिळत जाईल. ही प्रक्रिया तुम्ही नक्कीच अनुभवा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि सर्व काही तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्या जुन्या मित्राशी आपण गप्पा मारतो आहोत असं चित्र मनात आणा. आणि असा मित्र ज्याला तुम्ही खूप दिवसात पाहिलं नाही किंवा भेटलाही नाहीत. पहा, कुणी ना कुणी तुमच्याशी त्या मित्रांबद्दल बोलू लागेल आणि तुमच्या त्या मित्राची खरभराट मिळेल. आणि कदाचित तो मित्रच तुम्हाला फोन करील आणि त्या मित्राचं पत्र, चिठ्ठी तुम्हाला मिळेल नक्कीच. आकर्षणाचा नियम प्रत्यक्षात आणायला अनुभवायचा असेल, स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असेल ना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात नक्कीच करा. तुम्हाला एका तरुणाची कथा तुम्हाला सांगतो, ज्यानं नेमकं हेच केलं आणि त्यानं नक्कीच तसं केलं आणि त्याला मी मिळालं. तो मित्र जो होता, तो व्यक्ती होता, तो विचार करत बसला होता की त्याचा मित्र त्याला आता फोन करेल. आणि त्याचा जिवलग मित्र त्याच्यासोबत 5 वर्षांनी बोलला नव्हता आणि त्याला आता अचानक त्याची आठवण येत होती. नक्कीच त्याला असं वाटत होतं आणि मनापासून तो विचार करत होता की त्याला त्याचा मित्र फोन करेल किंवा त्याच्याशी संवाद करेल. आणि मित्रांनो,
आश्चर्यकारक गोष्ट ही घडली की त्याला नक्कीच त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो त्याच्या मित्रासोबत बोलत होता आणि त्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की माझ्या मित्राने मला चक्क 5 वर्षानंतर फोन केलाय. मग त्याला या शक्तीवर विश्वास पटला आणि त्याला आकर्षणाचा नियम कळला. म्हणून तुम्ही असा नियम पाळा की तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या सकारात्मक तुम्ही बोलायला शिका आणि सकारात्मक जेवढे जास्त बोलाल तेवढे जास्त गोष्टी तुमच्यासोबत सकारात्मक घडत जातील आणि नक्कीच तुमच्यासोबत सर्व गोष्टी अगदी चांगल्यापणाने आणि चांगल्या मनाने होत जातील आणि देवही तुमचं चांगलंच बघेल. जर तुमची देवावर निस्सीम शक्ती आणि निस्सीम भक्ती असेल तर नक्कीच देव तुमचं चांगलं करेल आणि तुम्ही देवाला नावे ठेवण्यात जर मग्न राहिलात तर देव तुमचं काहीही करणार नाही आणि नेहमी तुमचं वाईटच होत राहील. म्हणून तुम्ही जेवढ्या मनात चांगला विचार कराल आणि जेवढे चांगले विचार तुमच्या अवतीभोवती असतील तेवढे फ्रिक्वेन्सी चांगली असेल तेवढे जास्त तुमच्यासोबत चांगले होण्याचे चान्सेस हे वाढत जातात आणि तुमच्यासोबत नेहमीच चांगले होत जाते. असे तुम्ही अनुभव आणि मग नक्कीच स्वामींवरची भक्ती तुम्ही जास्त कराल आणि स्वामींवरची भक्ती तुमची वाढेल. मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ आपण इथे संपवू. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.